साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. सलगर वस्ती पोलीस ठाणे सोलापूर शहर, गुन्हा रजिस्टर नंबर 188/2021, भादवी कलम 307. या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आरोपी त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये होता. त्याला वैद्यकीय उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल आपलं सोलापूर रुग्णालय या ठिकाणी ॲडमिट केलेलं होतं आणि त्याच्यासाठी गार्ड लावलेलं होतं. काल 2 तारखेला पहाटे 3 वाजता तो पोलिसांची नजर चुकून हातातली बिडी काढून पळून जायचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याचा हात पकडून त्याला पकडायचा प्रयत्न केला, तरीसुद्धा तो हिसका मारून पळून गेला. पळून गेल्यानंतर माननीय पोलीस आयुक्त बैजल साहेब आणि माननीय पोलीस उपायुक्त कडूकर मॅडम मंडळ आणि आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे DBचे अधिकारी देशमाने साहेब, PSI देशमाने आणि आमचे DBचे सर्व कर्मचारी, सर्व स्टाफ यांनी काल रात्रीपासनं अहोरात्र परिश्रम घेतले. काल दिवसभर म्हणजे तो पळून गेल्यापासनं आत्तापर्यंत रात्रंदिवस परिश्रम घेऊन त्याचा शहरामध्ये असल्याची त्याची माहिती मिळाली नाही. पूर्ण शहरभर आमचे DBचे कर्मचारी त्याचा शोध घेत होते. शोध घेतल्यानंतर अशी माहिती मिळाली की तो सलगर वस्तीच्या हद्दीमध्ये आहे, तिथं लपलेला आहे. आमचे लोक त्या ठिकाणी गेले, अधिकारी कर्मचारी, आणि तो तिथं एका ठिकाणी होता. माहिती मिळतं त्यांनी त्या ठिकाणावर मी जाऊन पळून जायचा प्रयत्न केला असता आमच्या लोकांनी त्याचा शिताफीने अगदी पाठलाग करून त्याला पकडून जेरबंद केलेला आहे आणि त्याला अटक केलेली आहे. अशा प्रकारे एका दिवसामध्येच पळून गेलेला आरोपी आमचे फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे देशमाने साहेब आणि आमचे डिटेक्शनचे सर्व कर्मचारी यांनी एक असं प्रशंसनीय, उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. तर आरोपीचं नाव काय आणि कशामध्ये? आरोपीचं नाव आहे प्रेम संजय हालकवडे. तो राहणार फुगडे वस्ती देगावचा आहे आणि त्याला 307मध्ये आपण जे 307 सलगर वस्तीचा गुन्हा आहे, हा मर्डर, त्याच्यामध्ये त्याला अटक केलेली होती आणि तो याच्या जेलमध्ये होता. जरी आजारी असल्यामुळे त्याला सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट केलं.